श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास रक्षाबंधनासाठी अगदी सोप्या पद्धतीने मऊ आणि चविष्ट मैदा आणि तुपाची गोड बर्फी। मैदा आणि तुपाच्या सुंदर मिश्रणातून ही गोड बनणारी बर्फी दिसायला जितकी सुंदर दिसते ना, खायला तितकी स्वादिष्ट लागते। रक्षाबंधनाच्या सणासाठी घरच्या घरी अशी गोड बर्फी नक्की करून पहा। चला तर मग अजिबात वेळ न घालवता ही मऊ चविष्ट गोड बर्फी कशी बनवायची पाहूया। इथे मी 1 कप तूप घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा पिस्ता कलर टाकलेला आहे। नंतर त्यामध्ये 2 कप मैदा टाकून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मैदा मंद गॅसवरच भाजायचा आहे। फुल गॅसवर मैदा भाजला तर मैदा करपला जातो, त्यामुळं सुरुवातीपासूनच गॅस मंद ठेवायचा आणि मैदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित। असं एकसारखं हलवत राहायचं, मैदासारखं हलवावं लागतं बरं का, नाही तर कढईला चिकटलं जातं आणि करपतो। हे पहा, अशा पद्धतीनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आणि मैद्याला थोडंसं तूप सुटलं की समजायचं की मैदा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। मैदा भाजल्यानंतर 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि 1 कप साखर घालून घ्यायची आहे। 2 कप मैदा घेतला होता आपण इथे आणि 1 कप साखर घालायची आहे यामध्ये। जास्त गोड तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या अंदाजाने तुम्ही जास्त साखर घालू शकता, आणखी अर्धा कप साखर तुम्ही यामध्ये वाढवू शकता। साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या पद्धतीनं डब्यामध्ये आपले मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित उलटण्याच्या साहाय्याने मिश्रण थापून घ्यायचं आहे। या पद्धतीनं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आणि आपण वड्या काढून घेणार आहोत। वड्या काढून झाल्यानंतर 10 मिनिटं आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित वड्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले किती छान आलेलं आहे। वड्यासुद्धा व्यवस्थित कापल्या जात आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली बर्फी दिसते। दिसायला जेवढी सुंदर दिसते ना, खायलाही तेवढीच स्वादिष्ट ही बर्फी लागते। ह्या रक्षाबंधनला नक्की तुम्ही घरच्या घरी अशी गोड बर्फी करून पहा। हे पहा, 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित आपली बर्फी सेट झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान वडी निघत आहे आपल्या बर्फीची। मिश्रण आपलं एकदम बरोबर आलेलं आहे, त्यामुळं वडी पण आपली व्यवस्थित सेट झालेली आहे। तुम्ही बघू शकता कशी मऊ लुसलुशीत बर्फी दिसत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने या रक्षाबंधनला अशी वडी करून बघा। खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला मैदा आणि तुपापासून बर्फी बनवून दाखवलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला पण विसरू नका।